सर्वप्रथम मी सर्व पत्रकार यांचं स्वागत करतो आणि आज पत्रकार परिषद ठेवण्याचं एकच कारण आहे। 8/12/2023 रोजी 3-3:30च्या दरम्यान तळवडे पिंपरी चिंचवड या भागामध्ये रेड झोनमध्ये कंपनी असलेली स्पार्करची या ठिकाणी अचानकपणे आग लागल्याने कंपनीमध्ये होरपळून 6 लोकांचा जागीच मृत्यू, महिलांचा मृत्यू, कामगार महिलांचा झाला। त्याचबरोबर 10 जण जखमी, त्याच्यामध्ये स्वतः त्याचे मालक आणि 9 अजून महिला होत्या। तर सातत्याने एक करून हॉस्पिटलला त्यांना ससून हॉस्पिटलला आणण्यात आलं, पण ससून हॉस्पिटलमध्ये जसे जसे त्यांचे उपचारादरम्यान एक महिलांचा मृत्यू होत चालला। तर त्यातील फक्त एकच महिला आता जिवंत आहे आणि मारुती ताथोड यांच्या पत्नी आता सध्या जिवंत आहे। बाकी सर्व महिला 15 पैकी 14च्या 14 महिला मृत्युमुखी पावलेल्या आहेत। तर या संदर्भामध्ये सुरुवातीला जे काही महिला 6 जणांची जी लिस्ट आहे, मी तुमच्यासमोर त्यांची नावं सांगतो। संगीता आबदार, पूनम अमय मिश्रा, लता भरत दंगेकर, मंगला बाबासाहेब खरबडे, राधा सयाजी गोदडे, कमलादेवी सूरज प्रजापती, हे सुरुवातीचे या 6 महिला आहेत। त्यांच्या नावामध्ये चूक दुरुस्ती झाली आहे। रमा देवेंद्र आबदार, हे असे 6 महिला आणि त्याच्यानंतरच्या ज्या महिला होत्या यांचा एक करून दुर्दैवी ससून हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला। आणि त्याच अनुषंगाने स्वतः जे आता महिला ज्या जिवंत आहेत, मारुती ताथोड यांच्या पत्नी यांना तातडीने जळगावला नेण्यात आलं आहे। आता तिथं पण त्यांची प्रकृती पूर्णपणे गंभीर आहे। तर याच विषयावर आम्ही ही आजची पत्रकार परिषद संघटनेच्या वतीने, नातेवाईकांच्या वतीने आणि आमच्या मित्र संघटनेच्या वतीने आपण ठेवलेली आहे। आत्ता आमचे मच्छिंद्र चिंचोळे अखिल भारतीय छावा संघटना पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष, तसेच स्वप्नील शामराव मेदनकर रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटना महाराष्ट्र प्रदेश MIDCचे अध्यक्ष, असे संघटनेचे त्या ठिकाणी घटनास्थळी सातत्याने काम करणारे ऋषिकेशजी गायकवाड महाराष्ट्र प्रदेश प्रभारी, त्याचबरोबर गणेशजी चव्हाण पुणे शहर युवक अध्यक्ष, अशा प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी वेळेत वेळी धाव घेऊन नातेवाईकांपर्यंत, हॉस्पिटल, पोलीस यंत्रणा या सगळ्यांबरोबर चौकशी करून याची पूर्ण दखल घेऊन माहिती घेतली। त्याचबरोबर आत्ता संघटनेची आणि नातेवाईकांची काही अशा मागण्या आहेत। तर वर महाराष्ट्र सरकारने, राज्य सरकारने जे आत्ता 5 लाख रुपये जाहीर केलेले आहेत, तर ते जाहीर केलेले 5 लाख रुपये हे अजून अंमलात नाही आहेत। हे फक्त जाहीर झालेले आहेत, त्याचे डॉक्युमेंट झालेले आहेत, सगळं त्यांच्या नातेवाईकांकडनं घेतलं आहे। पण राज्य शासनाबरोबरच केंद्र सरकारकडनं पण जी प्रोसेस आहे, केंद्र सरकारने पण मदत वरनं झाली पाहिजे। तर अजून केंद्र सरकारकडनं मदत झालेली नाही आहे अजून जशी पाहिजे तशी। आणि त्याचबरोबर संघटनेकडून जी मागणी आणि नातेवाईकांकडनं जी मागणी आहे, ती मागणी एकच आहे की स्पार्कर मेणबत्ती कायमची बंद झाली पाहिजे, तिच्यावर बॅन आणलं पाहिजे। कंपनीला परमिशन देणाऱ्या संबंधित सर्व अधिकारी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई होऊन त्यांना निलंबित केलं पाहिजे। लवकरात लवकर राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून मदत मिळाली पाहिजे। अजून काही मिळेल नाही आहे, फक्त हे आश्वासन चालू आहे। मृत महिला कामगार यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत आणि एक घर हे आम्ही ठरवलं आहे संघटनेकडून। हे जागा मालक आणि कंपनीच्या मालकांनी यांचा मोबदला मिळवून दिला पाहिजे। आणि इथून पुढे जर अशा घटना जर दुर्दैवी घडत असतील या महाराष्ट्रात नव्हे संपूर्ण भारतामध्ये, तर प्रत्येक जागा मालक आणि कंपनी मालकांनी आणि तिथल्या शासकीय अधिकाऱ्यांनी मिळून प्रत्येक व्यक्तीला 50 लाख रुपये जाहीर करावे जर असे खोटारड्या परमिशन जर देत असतील तर, आणि एक घर देऊन अशा कुटुंबाला हातभार लावावा।
कारण की अशा जर कंपन्या जर उभ्या होत असतील आणि ज्या ठिकाणी तुमचं कंपनीचं फायर ऑडिट होत नाही, सेफ्टी ऑडिट होत नाही, तिथल्या लोकांना साधा ESI PF नाही आहे, अशा गरीब लोकांना जर तुम्ही असे जर छेडत असाल तर याचा संघटनेकडनं पुरेपूर कडक कारवाईचा इशारा देण्यात येणार आहे. आणि त्याचबरोबर संघटना एक आणि आमच्या मित्र संघटना सगळे आम्ही आता आक्रमकपणे या ठिकाणी आंदोलनाचा इशारा आम्ही या जर मागण्या पूर्ण झालेल्या नाही तर आम्ही आंदोलनाचा इशारा देणार आहे. त्याचबरोबर मी 1-2 शब्द आमचे मच्छिंद्र चिंचोळे यांना मी 1-2 शब्द सांगण्याचं हे करतो. चालेल. हा जो स्फोटचा प्रकार आहे, थोडक्यात हे फटाक्याचे स्फोट आत्ता झाले ते या पहिले पण झालेले आहेत. तसंच आता ही गॅस, जसा हा स्फोटचा प्रकार आहे तसंच गॅसचा पण स्फोटचा प्रकार बरेच मोठमोठे झाले. गेल्या काही दिवसाखाली 1-2 महिन्याखाली मंत्र्याच्या शाळेच्या बाजूला स्फोट होऊन तानाजी सावंत यांच्या शाळेचे बशीस जळाले होते. त्या टायमाला 6 पोलिस निलंबित करण्यात आले, ही फक्त मंत्री आहे त्याच्या दबावाखाली होऊन. तर आता ही जी गरीब मेलेत ह्यासाठी हे आता जे संबंधित अधिकारी आहेत ह्यांच्यावर का कारवाई केली नाही? बहुतेक माझा अंदाज असा आहे की ह्या पोलीस अधिकारी किंवा महानगरपालिका जे अधिकारी आहेत ज्यांची पैशाची देवाणघेवाण असल्यामुळं हा जो कुठली कारवाई त्यांनी निर्णय घेतला नाही सरकारने, हा तेच समजला जाईल. आणि यापुढे छावा संघटना रस्त्यावर उतरून नवीन वर्षाच्या कालावधीत रस्त्यावर उतरून पिंपरी चिंचवडच्या नगरपालिकेच्या समोर आंदोलन करेल. मी त्रिंबक तांबे, आमचे नातेवाईक आमदार म्हणून रामा आमदार यांचा अत्यंत जे प्रकारचं जे घडलं हे अतिशय खतरनाक परिस्थिती झालेली होती. आणि त्या परिस्थिती जी घडली अशी परिस्थिती पुढे महाराष्ट्रामध्ये कुठेही घडू नये हे आम्हाला सगळ्यांना वाटतं. परंतु 2 दिवसानंतर परत नागपूरला अशीच एक घटना घडली. तसं बघता सरकारनं, राज्य शासनानं ह्याच्याकडं गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. अनेक महानगरपालिका असतील, कुठले औद्योगिक विकास जे जागा असतील याकडं वारंवार गरीब कामगाराकडे दुर्लक्ष केलं जाते असं मला वाटते. कारण जो मजूर आहे, जो मजूर असतो तो इकडे कमी पैशासाठी तो काम करत असतो, परंतु ह्याच्या शरीराकडे म्हणा, ह्याच्याकडे कोणत्याकडे गोष्टीकडे लक्ष दिलं जात नाहीये. कोणत्याही प्रकारचे अवैधरित्या जे काही काम चालू असतं त्या अवैधरित्याच्या कामामुळेच तुम्ही बघू शकता की किती प्रकार मोठी घटना ही घडलेली आहे पुण्यामध्ये. त्यामुळे जे केंद्र सरकारने या परत इथून पुढे अशा घटना घडू नये याकडे लक्ष दिलं पाहिजे. परत जे राज्य शासनाने जे निधी देण्याचं जे सांगितलं आहे ते लवकरात लवकर ह्या कुटुंबियांना मिळावा. परत केंद्र सरकारकडनं सुद्धा याची लवकरात लवकर मदत व्हावी असं मला वाटतं. त्यासाठी रयत महाराष्ट्र जनरल संघटना ही मोठ्या प्रमाणात चांगलं काम करत आहे आणि ते आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य करत आहेत. आणि इथून पुढे आम्हाला मागं ज्यांनी आम्हाला खूप मदत केली त्याबद्दल खरं त्यांचे मनापासून धन्यवाद करतो. आमच्या मिसेस रमा देवेंद्रावकर, जी काय मतदारसंघ मिळाली पाहिजे असं हे रमा आमदार यांचे हे मिसेस आहेत. हे स्वतः यांची बोलण्याची परिस्थिती नाही, एवढं मोठं दुःख एवढं यांच्यावरती कोसळून आलेलं आहे. तुम्ही बघू शकता ह्याच्या तोंडात शब्द सुद्धा निघत नाहीये की इतकी भयानक परिस्थिती तिथे घडली होती. अक्षरशः झालेल्या मृत लोकांचा चेहरा सुद्धा बघणं झालं नाही. लक्षात घ्या, जे डेड बॉडी दिल्या त्यांचे चेहरे सुद्धा दिसलेले नाहीये. इतकी भयानक अवस्था, ही परिस्थिती इथे घडलेली होती. आज बघू शकता एक शब्द तोंडात निघू शकत नाही, एवढी खतरनाक परिस्थिती घडलेली आहे. इथून पुढे अशा घटना घडल्या नाही पाहिजे, एवढं शासनाकडे लक्ष द्यायला पाहिजे. जर एखाद्या आमदाराचं घर जळालं, बघू शकता त्याच्यावरती कितीतरी इन्क्वायरी बसवल्या जातात. एक हे असतं म्हणजे एखादं घर जळाल्यानंतर जर तुमच्या एवढ्या इन्क्वायरी होत असतील तर लक्षात घ्यायला पाहिजे जर एवढ्या माणसं जर जळाल्यानंतर सुद्धा तुमची इन्क्वायरी शेवटपर्यंत कशी पोहोचू शकत नाही. आज बघू शकता ते झालेलं घर असतं त्याचं रिनोव्हेशनचं काम चालू केलंय आणि अजून बघू शकता ह्यांची अजून मदत अजूनपर्यंत शासनाची मदत ह्यांच्यापर्यंत पोहोचलेली नाहीये.
लवकरात लवकर यांची जी मदत आहे यांच्यापर्यंत पोहोचली गेली पाहिजे असं मला वाटतं. प्रश्न काही? आग नेमकी कशामुळे लागली त्याच्याबद्दल काय माहिती? आणि या कंपनीकडनं त्यांना काय मदत वगैरे करण्यात आलेली आहे? अजून कंपनीकडनं मदत करण्यात आलेली नाही आहे. याचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये त्यांनी दाखवलं की मालकच त्याच्यामध्ये 35-40% मालकालाच हे झालेलं आहे. शरद सुतार त्यांचं नाव आहे असं दाखवलं आहे. आणि ज्यावेळेस आम्ही उपायुक्तांना ज्यावेळेस विचारलं त्यावेळेस उपायुक्तांनी असं सांगितलं की आम्ही अजून 3 आरोपी पकडलेले आहेत, पण 3 आरोपी कुठले पकडलेत तुम्ही आम्हाला त्यांची नावं तर जाहीर करा. लगेच तुम्ही आरोपी पकडलेत आम्ही मान्य करतो, पण तुम्हाला भेटले कुठं? त्यांची नावं अजून जाहीर झालेली नाही आहेत. आणि त्याच्यानंतर 4 दिवसापूर्वी शरद सुतार यांचं डिस्चार्ज झाला, मग त्यांना पण नजरकैद पोलिसांच्या याच्यामध्ये आता ठेवण्यात आलेलं आहे. आता त्यांच्याकडनं आम्ही अशा अपेक्षा करतो की त्यांनी आता पुढचं जे 14 महिला आणि जी 15वी महिला जी आत्ता आहे त्यांना पुरेपूर त्यांनी चांगल्या हाताने मदत करावी, अन्यथा संघटनेकडनं एक वेगळ्या प्रकारचं आंदोलन पुकारण्यात येईल. कॅन्डलबद्दल आता तुमची भूमिका आहे काय? स्पार्कल कॅन्डल आता इथून पुढं आम्ही ज्या ठिकाणी दिसल त्या ठिकाणी बेकरीतनं आम्ही पूर्णपणे, बेकरी असो किंवा कारखाना असो, ते पूर्ण जागेवर काढून जाळण्यात येईल. आम्ही असा कारण की आम्ही श्रद्धांजली या गोष्टीसाठीच वाहतोय की ज्या महिला आहेत आत्तापर्यंत त्या 15 महिलाच्या होरपळून त्यांचा मृत्यू झाला आहे, 14 तर यांना बहुपूर्ण श्रद्धांजली म्हणजेच आमची एक संघटनेकडनं नातेवाईकांनी सगळ्यांनी हाच विचार केला पाहिजे की केक कापताना आपण साधी कॅन्डल लावू पण स्पार्करची नको. त्याच्या धुरानी पण आपल्याला त्या केक खाताना प्रॉब्लेम होतो. लोकांनी या गोष्टीचा पुरेपूर एक विचार करून ती कॅन्डल आणली पाहिजे किंवा लावली पाहिजे. लावायची का नाही लावायची हा प्रत्येकाचा एक वैयक्तिक प्रश्न आहे. पण आता जसं पुणे शहर झालं, संपूर्ण महाराष्ट्र झाला, अशा विविध ठिकाणी अशा अवैधरित्या कंपन्या चालू आहेत, त्याबद्दल तुम्ही आता तुमच्या संघटनेची पुढची भूमिका काय आहे याबद्दल? आता याच्याबद्दल ज्या कारखाने ज्या ठिकाणी अशा स्फोटक वस्तू तयार होतात त्या ठिकाणी आम्ही पोलीस प्रशासन, औद्योगिक जे विभाग आहे या सगळ्यांना घेऊन त्या ठिकाणी आम्ही सील करण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आणि ती पूर्ण कंपनी बंद पाडण्याचा आम्ही निर्धाराने निश्चय केलेला आहे. इथून पुढे अशी घटना दुर्दैवी परत घटना झाली नाही पाहिजे. अशीच घटना 2-2.5 वर्षापूर्वी तळावड ह्याच्यामध्ये झाली, उरावडे आंबेगावमध्ये, तर त्या ठिकाणी पण संघटनेनेच त्यांना पूर्ण मदत केली ती. पण अशी घटना घडू नये, आम्हालाही वाटतं की अशा कुठल्या घटना घडू नये, पण लोकांना एक 4-5 महिने कामं करून त्यांना तिथनं बाजूला केलं जातं. लोकांना पण 2 पैसे मिळतात, घरी बसल्या कामं आता सध्या नाही आहे, त्याच्यामुळं काही कामं त्यांना करायची अशी इच्छा होती. पण त्याच बेसवर जर दुर्दैवी घटना घडत असतील तर या गोष्टीची पूर्णपणे शोकांतिक आहे. त्या वेगवेगळ्या जिल्ह्यातले आहेत, गावातल्या पण नाही आहेत, सगळे इथं पोट भरण्यासाठी आलेले आहेत. प्रॉपर कोणी नाही आहे, कोण जळगाव आहे, कोण नागपूर आहे, कोण नाशिक आहे, सगळे असे आहेत. त्याचं 2 कुटुंबामधले आणि 3 कुटुंबामधले 2 जण आहेत. एकाच कुटुंबामधले 2 व्यक्ती असे 3 कुटुंब आहेत. 6 तर एकाच अशा 3 कुटुंबामध्ये 6 जण गेलेली आहेत. अपेक्षा तोरणे, त्याच्यानंतर सख्या बहिणी, आणि त्या दोघी बहिणी इन फ्युचर ह्या होणार होत्या, पोलीस सैन्य दलात जाणार होत्या. त्यांचं स्वप्न पण पूर्ण या स्फोटक वस्तूसाठी पूर्ण भंगल्या गेलं. अजून दखल घेतली गेलेली नाही त्याची. आता काही पैशाची देवाणघेवाण चालू असेल. नातेवाईकांपर्यंत आता कोण पोहोचले आतापर्यंत? नातेवाईकांपर्यंत अजून कोणी पोचलेलं नाहीये. स्थानिक आमदार आता हिवाळी अधिवेशनाचं त्यांचं काय हे चालू होतं, त्याच्यामुळे ते त्याच घाईगडबडमध्ये आहेत. आणि त्यांच्या भागातले काही लोकप्रतिनिधी आहेत, त्यांचं तिथपर्यंत सातवण फक्त कंपनी आणि त्या हॉस्पिटलपर्यंत होतं, जोपर्यंत अंत्यविधी 6 जणांचं महिलांचं होत नाही. त्याच्यानंतर
या ठिकाणी ससूनला किती लोक आहेत, त्यांना ताण लागतीये का, त्यांना चहा प्यायचा आहे का, त्यांना भूक लागतीये का, त्यांना खरोखर त्यांना दुःखाचा डोंगर आहे, त्यांना एक गोंजारण्यासाठी देखील तिथला एक साधा लोकप्रतिनिधी तरी यायला पाहिजे होता. तो साधा लोकप्रतिनिधी पण आला नाही. तर शोकांतिका फक्त याच गोष्टीची की जर घटना घडत असतील तर पूर्णपणे अशा गोष्टीचा म्हणजे आम्ही प्रत्येक संघटनेच्या वतीने आणि अशा पीडित लोकांच्या वतीने आम्ही पूर्णपणे एक निषेधच पूर्ण करून टाकूया. आणि इथून पुढे अशा घटना घडत असतील तर आम्ही एक प्रकार आता निश्चय करतो की काही लोकांशी आमचा संपर्क झाला तर त्यांच्या आत्ता घरामध्ये 10वा 12वा 13वा आता कार्यक्रम चालू आहे, तर प्रत्येकाला यायला जमणार नाही आहे. तर येत्या याच्यामध्ये आता आमचे छावा संघटनेचे चिंचोले साहेब सांगतील की आम्ही पुढं आता काय करणार आहे, ते 2 शब्द ते सांगून. आता येत्या काळामध्ये अखिल भारतीय छावा संघटना असेल किंवा आपली रयत संघटना असेल, असे बरेच संघटना मिळून एक दिवस आम्ही सर्व संघटना जे खरंच समाजासाठी काम करतात किंवा गरिबासाठी काम करतात ते सर्व मिळून एक बैठक करून येत्या नवीन वर्षामध्ये एक 2-3 तारखेला तारीख ठरवून आम्ही पिंपरी चिंचवडला एकतर नगरपालिकेच्या समोर अन्यथा पुणे जिल्हा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या समोर एक मोठं आंदोलन करू आणि रास्ता रोको करू, जे त्याच्यामध्ये सर्व कुटुंब राहतील, त्यांचे जे कुटुंबातले व्यक्ती मेलेत ते सर्वजण सोबत घेऊन आम्ही आंदोलन करणार आहे. भले ते मग जे होईल ते पुढं बघता येईल, केसेस होतील, आमच्यावर काही होतील, परंतु त्यांना जेवढा होईल तेवढा न्याय मिळाल्याशिवाय आम्ही मागासर करणार नाही. ही गोष्ट आम्ही जिल्हाधिकारी देशमुख साहेबांना पण निवेदन दिलेलं आहे. त्याच्यामार्फत सांगितलेलं आहे की जे संबंधित अधिकारी आहेत त्यांना लवकरात लवकर निलंबन करा त्यांचं आणि ह्या गरिबांना न्याय मिळवून द्या. आणि 30 लाखाची मदत आम्ही संघटनेच्या माध्यमातून केलेली आहे. कुटुंबाला 30 लाख रुपये दिले पाहिजेत कमीत कमी.